या त्या ग्रुप सी पेपरला स्पीड कशी वाढवायची, कारण खूप जणांचं झालं की आताचा पेपर कव्हरच झाला नाहीये आणि त्यामुळं असं होतं की येत होतं पण तरी अटेम्प्ट नीट नाही झाला आणि त्यामुळे स्कोअर कमी आलाय. जेवढ्या जणांशी बोलते मॅक्झिमम जणांचा की 50च्या आतमध्ये स्कोअर आलाय. माझं झालंय, मग सांगायचं झालं तर चांगला स्कोअर आलाय, म्हणजे निगल प्री 58.25 किंवा 60 येतोय. म्हणजे 69 किंवा 68 बरोबर यायला लागलेत आपले क्लासचे आन्सर किनी, त्यामुळं प्री तर निघली मॅक्झिमम चान्स आहे. आणि चला आता आपण बोलूया. आता मी तेच म्हणतोय की नक्की काय केलं, माझा पेपर का कव्हर झाला. पेपर एवढा अवघड असून पण नेहमीप्रमाणे माझ्याकडे 2 मिनिटं उरलीत. आता का उरलीत, ठीक आहे, आय नो की माझा मॅथ्स फास्ट आहे, पण मॅथ्सच्या पलीकडे पण पेपर आहे, 20 नुसते क्वेश्चन्स नाही आहे. मी असं काय करतो की माझा पेपर 100% कव्हर होतो. ते मला असं वाटत होतं की सगळ्यांना माहिती आहे, पण मला असं आता कळालं की माहीत असलं तर ते आकलनात येत नाही. मग ते कसं आणायचं, त्यासाठी हे केले व्हिडिओ. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरं, आता याबद्दल एक PDF शेअर करतोय टेलिग्राम चॅनलला. ती PDF काय करायची, ती वाचायची आणि मग मॉक टेस्ट द्यायचं, किंवा ते एकदाचे रूल सारखे आहेत, ते पाठ करा तुम्ही आणि तुमचे पाठ झाले ना की तुम्हाला आयडिया येईल की आपण काय केलं पाहिजे. ते काय बघा, एक्झाम इट अबाउट स्पीड म्हणलं तुम्हाला, स्पीड आपली जास्त पाहिजे. ही काय राज्यसेवा नाही आहे. राज्यसेवा एक्झाम ठीक आहे, कॉन्सेप्ट आहे, हे कंबाईन आपली ग्रुप बी ग्रुप सी स्पीडचे आहे. तुम्ही जेवढं फास्ट करणार तेवढं तुम्हाला मार्क्स पडणार, पहिली गोष्ट. कानमंत्र देतो तेच म्हणलं, आणि मार्क्स आता सांगितले. ठीक आहे, चला PDF शेअर केले टेलिग्रामला, ती चेक करा. आता ठीक आहे. आता व्हिडिओचं हे काय असणार आहे, तर हे व्हिडिओ मी 3 पार्ट्समध्ये बनवलेत. पहिला असणार आहे मॅच द पेअर्स कसं हे करायचे आपण, दुसरं रिस्क आणि तिसरं मॅथ्स. म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत ज्या मला आढळल्या की मी काहीतरी वेगळं करतो आणि त्यामुळे माझा पेपर 100% कंप्लीट होतो. या 3 आहेत. आता आपण बोलूया मॅच द पेअर. आता काय झालं यावेळी, यावेळी आपण बघितलं की मॅच द पेअर्सचे जास्त आलेले आणि त्यामुळे सगळ्यांचं झालं की अरे माझा वेळ भरपूर गेला किंवा पेपर लेंदी झाला. मी उलट म्हणेन मॅच द पेअर आल्यामुळे माझा वेळ भरपूर वाचला. आता तुम्हाला सांगतो काय, आता मी हे किती 3 असे एक्झाम्पल आणलेत. आता हा पॉलिटीचा प्रश्न आहे. आता मी डाव्या बाजूकडे बघितलं, मला ठीक आहे, इथं कलम आहेत, इथं आपल्या तरतूद आहेत. 112 ठीक आहे, बघू म्हणलं. माहित आहे मला की बजेट आहे, पण बजेट शब्द आता शोधायला अवघड जाईल. 151, 280 आल्या मला लगेच काय कळालं, अरे वित्त आयोग आहे. आपल्याला काय काय कलम एकदम माहिती आहे. 280 माहिती आहे, 176 माहिती आहे, अजून कुठला 75 माहिती आहे, बरोबर. सॉरी 176 नाही, 76 आणि 165. म्हणजे असे काय काय आपले कलम आहेत जे आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहेत. मी 280 बघितला आणि मी वित्त आयोग कुठं आहे, ठीक आहे, म्हणजे Dचं 4 आहे. Dचं 4 मी चेक केलं. तर Dच्या माहित नाही, इथं माऊस येतोय का, ठीक आहे बघा. हे बघा, इकडं हे 280 आहे, इथं वित्त आयोग आहे, इथं Dचं 4 आहे. Dचं 4 चेक केलं, मला कळालं की D मध्ये 4 एकाच ठिकाणी आहे. तर मी बाकीचं चेक करत बसलो नाही. मी काय बघितलं, खूप जण काय करतात की बाकीचं पण चेक करायला लागतात. त्यांनी काय बघतात, Cचं ए आहे का, म्हणजे Cचं जे काय असेल ते काय आपलं Cचं 3 आहे का चेक करतात. एक लक्षात ठेवा, जर आता 280 वित्त आयोग आहे, जर हे ऑप्शन आहे एकच आहे, म्हणजे एक तर हे ऑप्शन बरोबर आहे, नाही तर नंतर क्वेश्चन कॅन्सल होणार जरी वरचं उलटं पालटं असलं तर. त्यामुळं हा प्रश्न जो नॉर्मल ह्याला किती लागतो, 12 सेकंद लागतो. कारण तुम्ही काय करता, 2 ऑप्शन चेक करता. मी काय केलं, एका ह्याच्यात केलं, 4 सेकंदात झालं, क्लिक, पास लगेच. म्हणजे मी 1 मिनिट नेट ऑफ करतो. म्हणजे कळालं का मी काय करतोय की एक आपल्याला ऑप्शन मिळाला की लगेच टिक करायचं. आता हे आपण म्हणतो, रिअल एक्झाम मध्ये होत नाही. रिअल एक्झाम मध्ये ना आपल्याला बरं वाटतं, चला असं सुटलंय, आपण काय करतो की आपण म्हणतो की ठीक आहे, अजून एक ऑप्शन चेक करू, रिस्क कशाला. पण रिस्कची गोष्टच नाहीये. आणि हे असे ना 15 सेकंद 12 सेकंद हे असे नंतर ऍडअप होऊन 3 मिनिटं 4 मिनिटं असे उरतात आणि मग त्याचा उपयोग मॅथ्सला होतो. ठीक आहे, ही पहिली गोष्ट आहे. मला मान्य आहे ही गोष्ट तुम्हाला आता छोटी वाटते, पण तुम्ही बघा रिअल एक्झाम मध्ये किंवा तुम्ही मॉक टेस्ट मध्ये असं करता का. एक ऑप्शन मिळालं की उत्तर गोळा करायचं आणि पुढे जायचं, अजिबात विचार करायचं नाही. कंबाईन एक्झामला विचार करायला आपल्याकडे वेळच नाहीये. आता बघा, आता मी काय केलं, डावीकडे बघितलं, ओके की बँक नियंत्रण कायदा, ठीक आहे, बँक राष्ट्रीयकरण इथं, आणि माझ्या उजवीकडं ऑफकोर्स डोळ्यात आपले लक्ष गेलं 12. मला आकडा दिसतोय, आकडा तर एकदम असा स्पेसिफिक असतो. 12 मग लगेच C ऑप्शन कडे इथं बघितलं, इथं 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. मी म्हणलं इथं 31 मार्च इथं दिले, इथं आकडाच येणार. आता बघा, 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सामाजिक उद्देश बसते नाही, ठेवींचे आर्थिक संकलन नाही. म्हणजे Cचं ऑप्शन 2 आहे, हे तर फिक्स झालं, काही पण होऊ दे. मी बघितलं Cचं कुठं आहे, 2 आहे, झालं, 3 टिक केलं, पुढे गेलो. बाकीचं वाचलं पण नाही, मी घरी आल्यावर वाचले बाकीचे ऑप्शन्स काय आहेत. ह्याच्याने काय होतंय, ज्या क्वेश्चनला नॉर्मल ह्याला 16-17 सेकंद लागतात, हे म्हणजे 3 ते 4 सेकंदात होतात. आणि हे पहिलं होतं.
आणि हा कॉन्फिडन्स कधी येणार, जेव्हा तुम्ही रिस्क घ्यायला शिकणार, जेव्हा तुम्हाला कळणार की एक तर आपला प्रश्न बरोबर आहे, नाहीतर हा नाना सेकंड कीला कॅन्सल होणार. आता जर या बाकीच्या ऑप्शन्सनी जर चुकून डबल उत्तर दिलं असलं तर तो 100% क्वेश्चन कॅन्सल होणार. पण सीचं ऑप्शन 2च आहे हे फिक्स झाले ना, माहिती आहे ना, तर कॉन्फिडन्स ठेवायचा आणि गोळा करायचा. उगाच सेकंड ट्राय करत बसायचं नाही. आत्ता वाटतंय, पण जेव्हा असे 10 प्रश्न जेव्हा सॉल्व्ह होतात, प्रत्येक म्हणजे 10-10 सेकंद, 100 सेकंड म्हणजे किती, 1 मिनिट 40 सेकंद, 1 मिनिट 40 सेकंद खूप झाला. हे मॅच द पेअर्समधून आपण काढले, सायन्समधून आपण अजून असं 1 मिनिट काढणार, असे होतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझा पेपर फास्टमध्ये कव्हर होतोय. ठीक आहे. आता बघा, आता हे काय आहे की कोकण हवामान. आता हे आलेला PYQ 2019चं जे AMVIचा पेपर होता त्यामध्ये DFCचं काय तर आलेलं, आणि हे मला माहित होतं कोल्ड अँड ह्युमिड. मी लगेच सीचं 2 टिक केलं. कुठं आहे सीचं 2? इथं आहे. गेलं. ठीक आहे. आणि मला मान्य आहे काय काय होईल की 2 ऑप्शन होईल. 2 ऑप्शन जर झाले तर आपल्या पेनाने बाकीचे जे 2 ऑप्शन आहेत जे नाही आहेत ते खाट मारायची. खाट का मारायची? नाहीतर आपण परत एकच गोष्ट परत वाचत बसतो. पेपर अख्खा घाण झाला पाहिजे, पेनाने फुल एकदम राडा करा. कारण काय म्हणतो की एक जे आपण सॉल्व्ह केले ते परत हे नको व्हायला, काय कन्फ्यूज नको व्हायला. ठीक आहे. हे काय, हे मॅच द पेअर्स आहे. हे खूप सिम्पल वाटतंय, पण हे अंमलात आणणं थोडं अवघड जातं पहिलं. आता तिसरं, आता बघा, रीड ओनली इफ स्टडीड. आता याचा अर्थ काय? आता समजा जर माझ्या समोर एक प्रश्न आला ज्यामध्ये दिलंय, आता मी करंट अफेअर केलं नाहीये आणि आता आपलं काय म्हणतो की कॅनडा किंवा युगांडा बद्दल असं काहीतरी दिले. मी जर तो प्रश्न वाचला आणि मला कळालं की मला ह्याबद्दल संदर्भच माहित नाहीये, तर मी काय करतो, मी फास्टमध्ये ना ऑप्शन्समध्ये बघतो की नॉट कुठं आहे का. जर असलं तर विचार करीन, नसलं तर डायरेक्ट ऑल ऑफ दिस ऑप्शन दिसत असलं तर दिसत, नन ऑफ दिस असेल तर नन ऑफ दिस. का? कारण का, हे बघा, जी गोष्ट मी वाचली नाहीये त्याबद्दल मी कसं उत्तर काढू. आपण काय करतो, नाही वाचून बघू काय होते का, हेच 10-10 सेकंद महत्वाचे आहेत. आणि जर आपल्याला जोपर्यंत हा कॉन्फिडन्स येत नाही की जर मी वाचलं नाहीये तर मला येणार नाही, मी टिक करून पुढे जाणार, तोपर्यंत वेळ वाचणार नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सी, हे बघ, यू सॉल्व्ह क्वेश्चन्स इन 15 सेकंड्स, आय सॉल्व्ह इट इन 3 सेकंड्स. आता मी सांगतोय कसं करतो. कारण तुम्ही काय करता, ज्या क्वेश्चन येत नाही तरी बघू, वाचून तर बघू, आपल्याला कसं वाटतं पेपरमध्ये आलाय, गरज नाही. येत नाही, पुढे जा म्हणजे ब्लँक. आणि मी माझा अटेम्प्ट 100 असतो, कधी पण काय पण होते, मला नाही फरक पडत, 100च अटेम्प्ट ठेवतो मी. त्यामुळे माझं कसं असतं, मी सॉल्व्ह करूनच जाणार उगाच. त्यामुळे जर मला माहिती आहे मला ते येत नाही तर मी परत खेळत बसत नाही. येत नाही ना, मी हा प्रश्न 2 वेळा वाचू दे, 10 वेळा वाचू दे, 15 वेळा वाचू दे, जर मला त्या गोष्टीबद्दल माहितच नाही आहे तर मला ते येणार कसं उत्तर. त्यामुळे जर मला कळतंय की मला येत नाही, मी गोळा करतो, पुढे जातो, जास्त विचार करायचं नाही, नंतर बघताय. सी, द बिल्ड कॉन्फिडन्स. चुकलं तर सगळ्यांचं चुकणार. हा कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. हा कॉन्फिडन्स बिल्ड कसा होणार, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देणे स्वतःवर विश्वास ठेवणार. एक लक्षात ठेवा, पेपरमध्ये जसा अभ्यास महत्वाचा आहे तसं तो दिवस, तुमचं लक, तुमचं मेहनत, हे सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःवर ठेवायचं की बाबा मी काही कोणाचं वाईट नाही केलेलं, मला पेपर चांगलाच जाणार, गोळा करायचा आणि पुढे जायचं. मगच तुम्हाला मॅथ्सला किंवा बाकीच्या सेक्शन्सला वेळ उरणार. हे बघा, बघता येईल, लोड नाही घ्यायचा, नंतर. आता हा प्रश्न बघा, 73 इंग्लिशमध्ये वाचतो. हा सायन्स आहे बघा. मेनी स्पीशीज ऑफ कॅटफिश हॅव टेस्ट बर्ड्स ऑन विस्कर्स लाईक प्रोजेक्शन विच हेल्प इन फाइंडिंग फूड आर कॉल्ड, असं दिले. मी पहिल्यांदा वाचलं मेनी स्पीशीज ऑफ कॅटफिश. मी विचार केला, लगेच माझ्या माइंडमध्ये आलं, कॅटफिश बद्दल मी आयुष्यात वाचले का? कॅटफिश म्हणजे नक्की कॅट आहे का फिश आहे, मला हे पण माहित नाही आहे. मी म्हणलं हे जर काय आहे, हे आहे सायन्सचा बायोलॉजीचा क्वेश्चन. ठीक आहे, मग म्हणलं आता आपण काय करूया, आता आपण जाऊया ऑप्शन्सकडे. ऑप्शन्स बघितले, सोपे वाटतात का? नाही. इंट्रिगेटिंग वाचतावर येत नाही बघा. फायरल की काय तर आहे ती, बारबेल्स, ठीक आहे, मॉलिफॉर्म ती, एवढं वाचलं पण नाही काय. मी काय बघितलं, मला कॅटफिशचं येत नाही. ठीक आहे, ऑप्शन्स बघितले, आयडिया नाही आहे. नॉर्मली मी काय करतो, मी येत नसलं की 3 ऑप्शन मारून येतो. मी बघितलं, पहिला ऑप्शन मोठा द्यायला लागलाय, टिक केलं, पुढे गेलो. मला माहित नाही की माझं हे बरोबर आहे का रॉंग आहे, कारण मी 1 मिनिट नाही, जाऊ दे, सोडा, चेक नाही आता करत, पण जाऊ दे. हां, मला माहित नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो की मी हा क्वेश्चन 3 सेकंदात कसा केला. तुम्हाला या क्वेश्चनला 15 सेकंद लागतात, मला 3 सेकंद कसे लागले? मला येत नाही ना, मी पटकन टिक करणार, पुढे जाणार, जास्त विचार करायचा नाही. विचार करत बसला, पेपर गेला. ठीक आहे, हे बघा, आता पेपर पॅटर्न नाही बदलत. पहिली गोष्ट, मला मान्य आहे
मी तुम्हाला किती वेळा सांगितले, मी जेव्हापासून व्हिडिओ बनवतोय तेव्हापासून मी डायरेक्ट ट्रिक्स सांगितलेत. मी सांगितले की बाबा पेपर पॅटर्न बदलत नाही, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. आणि का केलंय हे सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करूनच केलेल्या गोष्टी आहेत. मला पण ना रिअल एक्झाममध्ये होत नाही, आपला पेन उचलत नाही. सगळ्यांना वाटतं की नाही ह्या वर्षी पेपर पॅटर्न बदलणार. आता काय म्हणतो की एमपीसी सोडायची वेळ आली तरी अजून पेपर पॅटर्न बदलतच नाहीये. पेपर पॅटर्न तोच आहे आणि तोच राहणार आहे. आता ही गोष्ट पण मी सांगू कसं. आणि आता एक मिनिट व्हिडिओ संपा लागलाय. आता ही गोष्ट कशी आहे, मी ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला आहे राज्यसेवेच्या अगोदर, आणि तेव्हा पण तेच सांगितले पॉझिटिव्ह अप्रोच. मी परत हॅमर करतोय, तरी पण जर तुम्ही उगाच स्वतःचं डोकं लावताय ना तर अवघड आहे. मला मान्य आहे की अवघड जातो ऑल ऑफ दिस मारणं. आता राज्यसेवेला मला मार्क्स कमी आलेत, मी ऑल ऑफ दिस ते मारलं. अभ्यास तर तेव्हा पण होता, आता पण नाही आहे, पण ठीक आहे ह्यावेळी मला मार्क्स आले. आता बघा हा प्रश्न वाचला, द अटल इनोव्हेशन मिशन इज इनिशिएटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. एवढं काही चुकीचं वाटतंय का? अटल मिशन आहे, ठीक आहे, कळतंय आपल्याला की असू शकते. AIM अटेन्शन इन्स्ट्रुमेंट इस्टॅब्लिशिंग इकोसिस्टम इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप. चांगलंच आहे, नेगेटिव्ह स्टेटमेंट नाही आहे. आणि त्यातनं इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. तो व्हिडिओ बघा तुम्ही, चॅनलवर आहे. राज्यसेवा व्हायच्या आय गेस बरोबर 1 की 2 दिवस आधी एकाने कोणीतरी रिक्वेस्ट केलेली, त्यामुळे मी बनवलेला. आणि त्यात स्पेसिफिकली नीट दिले की ओळखायचं कसं की समोरच्याचं उत्तर ऑल ऑफ दिस आहे. ते केले, मी हे बघितलं, मी लगेच ऑप्शन 3ला टिक केलं आणि पुढे गेलो. जास्त विचार करत बसलो नाही, पेपर पॅटर्न बदलत नाही, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा म्हणले. आता बघा, अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक सर्वे. आता तुम्ही हे वाचा लागलाय, मी तुम्हाला सांगतो मी कसा केला. अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक सर्वे, मी इकॉनॉमिक सर्वे 22-23चा केलाय का? अरे आपला तर किती 25-26 सुरू झाला, मला माहिती आहे मी केलाच नाहीये, तर मी पुढचं वाचत बसलो नाही. मी डायरेक्ट ऑप्शनकडे गेलो. ऑल ऑफ दिस कुठे दिसते का? दिसते, टिक पुढं. कळालं का? आता इथं खूप जणांनी काही डोकं लावलं असणार माहिती आहे का, टॉईजला बाहेर काढलं असणार. नाही, टॉईज कसं असेल? अरे तुला माहित आहे का, तू स्टडी केलाय का? जर तू नॉलेजच्या बेसिसवर तुम्ही ऑप्शन बाहेर काढताय तर ठीक आहे, इंट्युशन्सच्या बेसिसवर ऑप्शन बाहेर काढायचं नाही. उगाच वाटतंय म्हणून जर काढत बसला तर 100% गोष्टी चुकणार. येत नाही, ऑल ऑफ दिस मार्क पुढे चल, बघता येईल नंतर चल. अजून एक सांगतो, खूप जण काय म्हणतात, नाही सगळ्यांनीच ऑल ऑफ दिस मारले, सगळ्यांचं चुकलं. मी तेच म्हणतोय, जर सगळ्यांनी ऑल ऑफ दिस मारलं आणि सगळ्यांचं चुकलं तर स्कोर इक्वल राहतो. पण सगळ्यांनी ऑल ऑफ दिस मारलंय, तू मारलं नाही आणि सगळ्यांचं बरोबर आलं तर तुला मागं आलायस तू. कळतंय का? त्यामुळे ऑल ऑफ दिस मारा, नॉर्मली ते होतंय. आता मला माहित नाही की पुढच्या पेपरला होईल का नाही, या पेपरला तर झालं, मला तर त्यामुळे मार्क्स आलेत. सिम्पल एज दॅट. आता बघा, ॲज ऑफ मार्च 2024 महाराष्ट्र स्टेट हॅज. आता हे मी वाचले का? मी वाचलं नाही आहे, तर मी या क्वेश्चनला 5 सेकंद दिले. मी म्हणलं मला माहित नाही आहे, म्हणलं असा कुठला ऑप्शन दिसतोय का की जवळ आहे? तर म्हणलं की 22 आणि 23 असं जवळ आहे. मला 22 मारू, कारण म्हणलं की मला येत नसलं की मी 3 मारतो. आय गेस उत्तर 19 आहे. हा चुकला माझा, मी म्हणत नाही बाई बरोबर आहे, पण हा प्रश्न माझा लवकर सॉल्व्ह झाल्यामुळे माझ्या डोक्यातनं बाहेर गेला ना. मी ह्या प्रश्नाला उगाच वेळ नाही देत बसलो. वेळ दिला असता तरी ह्यात आउटपुट झालं असतं का? नाही. त्यामुळे हा वेळ कुठे यूज झाला? हा मॅथ्सलाही वेळ यूज झाला. ठीक आहे, तुम्ही पण असं करा. टेक द रिस्क. हे बघा, द फायनान्शियल इन्क्लुजन डॅशबोर्ड डॅशबोर्ड अंतर्दृष्टी. आणि इथं डायरेक्ट जून 23, 24, 22, 21. आता कोणाला माहिती आहे? कोणालाच माहित नाही. उगाच जास्त विचार नाही करायचा, काय असू शकतं, टिक करा, पुढे चला. आता मी याचं 3 टिक केले, लकीली आलं. पण तेच म्हणलं की म्हणतात की लक फेवर्स द ब्रेव्ह. जर तुम्ही ब्रेव्ह आहे, जर तुम्ही रिस्क घेताय तर 100% तुम्ही त्या दिवशी लकी होऊन जाता. जसं माझं मागचं चुकलं, हे बरोबर आलं, तर ह्याच्याने वेळ वाचला. ठीक आहे. आता बघा, आता द RBI ऑफ इंडिया हे पण आले, सेटअप हाय लेवल कमिटी. मी बघितलं, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, म्हणलं ती तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये दिले इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. ऑल ऑफ दिस टिक केलं, पुढे गेलो. मी तुम्हाला म्हणतोय की ह्यामुळं माझा वेळ वाचतो, कारण मी जी गोष्ट येते त्याला मी वेळ देतो आणि जी गोष्ट येत नाही त्याला वेळ देत नाही. ही गोष्ट मला येत नाही आहे ना, मी वाचलं नाही आहे ना, मी वेळ देणार नाही, उत्तर मारणार, पुढे जाणार. ठीक आहे. आता मॅथ्स, आता मस्त एक्झाम्पल नाही देतो. आता तुम्हाला ही 2 जण दिसायला लागल्यात. आपल्या राजपाल यादव आहे, खाली आहे. आता तुम्हाला सांगा, जर मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला कुस्ती लढवायची किंवा पंजा लढवायचा आहे, आणि मी सांगितलं की जर तुम्ही खलीला हरवलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार, राजपाल यादवला हरवलं तरी तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार. प्राईज वाढत नाही. ठीक आहे, प्राईस वाढत नाही. असं नाही खलीला हरवलं म्हणून तुम्हाला 10 लाख मिळणार, प्राईस तेवढीच आहे. तर तुम्ही सांगा, तुम्ही पंजाब कोणाशी लढवणार, खलीशी लढवणार का राजपाल यादव? सिम्पल एज दॅट. आपण काय म्हणणार, अरे पैसे जर तेवढेच आहे तर मी अवघड कशाला घेऊ ना अंगावर, खलीशी कशाला लढवू, राजपाल यादवला लढवणार, बरोबर, कारण प्राईस तेवढीच आहे. आता मला सांगा, तुम्हाला हे 2 प्रश्न आले, तुम्ही सॉल्व्ह कुठले गेले सांगू का?
जो एक्झामिनरने तुमच्यासाठी दिला तो. अरे एक्झामिनर हुशार आहे, तो ट्रॅप मांडतो, तो मुद्दामून स्टार्टला पहिले अवघड प्रश्न देतो आणि तुम्ही ते अडकत बसता, तुम्ही खलीशी लढत बसता. जो 90 खालचा जो प्रश्न आहे, अरे ते बघितल्यावरच कळते त्याला मला वेळ लागणार आहे, मी तो कशाला करू. तुम्ही जर हा केला तर तुम्ही फसला. मी म्हणतोय काय की जे 20 प्रश्न आहेत मॅथ्सचे आणि रिझनिंगचे, त्या प्रत्येक प्रश्नाला तेवढीच व्हॅल्यू आहे, तेवढ्याच मार्क्स आहेत. तर मी अवघड का नाही करणार, मी हार्ड प्रश्न अंगावर कशाला घेऊ. तुम्ही काय करताय, एक्झामिनरनी जे तुमच्यासाठी ट्रॅप सेट केलाय तुम्ही त्यामध्ये चालत जाताय. जसं दिलंय अवघड प्रश्न सॉल्व्ह करायला बघता, अरे येत नाही फुली 2-3 प्रश्न सलग नाही आले ना, कॉन्फिडन्स 0 होऊन जातो. आता मला माहिती आहे माझं मॅथ्स इतकं चांगलं आहे, मला कुठल्याही क्षणी कुठला पण प्रॉब्लेम द्या, मला माहिती आहे मला तो सॉल्व्ह होणार, तरी पण मी हा स्किप केला का. कॉन्फिडन्स ठेवायचा नाही, इगो ठेवायचा नाही. आपल्याला कायम पाय जमिनीवर पाहिजे. उगाचच ना मस्ती करायची नाही की हा मला तर जमणार आहे. आता मला माहिती आहे हा 90चा प्रश्न मी एका झटक्यात सॉल्व्ह करू शकतो, मी केला नाही. मी काय केलं, आधी सोपे वेचू, सोपा वेचला, 97 बघितलं, एका झटक्यात 3-4 सेकंदात सॉल्व्ह झाला. ह्याच्याने काय होतं माहितीये का, 20 पैकी माझे 12 प्रश्न सोपे लवकर सॉल्व्ह झाले. मला कॉन्फिडन्स काय बिल्ड झाला, 12 तर आले. आता मला मॅथ्सचं टेन्शन नाही. नंतर हळूहळू केले. आता त्यावर पण आपण बोलू की मॅथ्सचे प्रश्न कसे करायचे, ते सेकंड व्हिडिओचं पार्ट. पण मी तुम्हाला सांगतोय, विथ एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही म्हणणार हे करायचं कसं, त्यासाठी पण आपण टिप्स आहेत. सी, ट्रेन युअर माइंड टू सॉल्व्ह इझी क्वेश्चन्स. हे करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपल्याला काय करतो, जसे आपल्याला प्रश्न दिलेत आपण तसे सॉल्व्ह करतो आणि तसे सॉल्व्ह केले की आपण फसतो. तसं करायचं नाही. आपल्या माइंडला ट्रेन करा की हे करा की बाबा मला सोपंच पहिल्यांदा करायचं आहे. हे करायचं कसं, तर मी 2/5 मेथड वापरतो. मी ही वापरतो आणि मी स्वतः वापरतो. मला 5 पैकी 5 येतात तरी पण मी 2/5 वापरतो. म्हणजे काय, समजा आता एक क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 20 आपलं काय आहेत मॅथ्सचे प्रश्न आहेत. तर मी 1 to 5 आहेत ना, तर ते पहिल्यांदा बघणार फक्त डोळ्यांनी, नजरेने, आणि त्यापैकी जे सगळ्यात 2 सोपे आहेत ना ते पहिल्यांदा करणार. आता मी पहिला क्वेश्चन बघितला, पर्सेंटेज सोडून दिला. दुसरा बघितला, रिझनिंग आहे, ठीक आहे, लगेच बघून ठेवला, ठीक आहे, दुसरा करायचा आहे. तिसरा बघितला, चौथा बघितला, पाचवा. मला काय कळालं, प्रश्न नंबर 2 आणि प्रश्न नंबर 5 रिझनिंगचे आहेत, जे सोपे आहेत, मी लगेच सॉल्व्ह केले. तर आता मी पहिल्या 3 कडे बघणार नाही. झाले, म्हणजे माझ्या 5च्या सेटमधले 2 सॉल्व्ह झाले. आता मी 6 ते 10 मध्ये जाणार. 6 ते 10 मध्ये पण जे सोपे आहेत ना पहिले 2 ते करणार. ह्याच्यानी जेव्हा माझे 20 प्रश्न बघून होतात त्यावेळी माझे 8 प्रश्न झालेले असतात. त्यामुळे काय होतं, मला कळलं फक्त 12च राहतात. आता आणि हे वेचून झाले, बॅक ऑफ द माइंडला येतं, अरे हा प्रश्न खूपच अवघड आहे. नंतर मी परत क्वेश्चन नंबर 1 कडे गेलो, मला कळालं हा ते अवघड आहे, मी याला हात लावणार नाही. सेकंड राऊंडला मी काय करणार, आता मी मीडियम लेवलचे क्वेश्चन्स करणार. मीडियम लेवलचे क्वेश्चन जेव्हा करतो तेव्हा अजून ना पुढचे 7-8 होतात. म्हणजे आता 20 पैकी म्हणजे 15 सॉल्व्ह झाले. आता 20 पैकी म्हणजे 5 राहिले जे अवघड आहेत. आता ह्या अवघडपैकी पण ना वेचायचे कसे, असे असणार आहेत, या 5 पैकी ना 3 असे असणार आहेत जे आयुष्यात येणार नाहीत, त्याला हात लावायचा नाही. पहिले 2 करायचे, नंतर हळूहळू. हे साठी तुम्हाला ट्रेन करायला लागणार. ट्रेन कसं करायचं मग हे ते पण सांगतो, ठीक आहे. बघा, ऑलवेज रिझनिंग ओव्हर मॅथ्स, ऑलवेज प्रेफर. मॅथ्सच्या जास्त आधी लागू नका. म्हणजे कॉन्टच्या रिझनिंगचे जे प्रश्न आहेत ते किती पण अवघड असे, म्हणजे अवघड करायला बघितलं तरी ते सोपेच येतात आणि सुटतात. त्यामुळे रिझनिंग कधी पण पहिले करायला बघा. एक लक्षात ठेवा, रिझनिंगच्या प्रश्नाला पण 1 मार्क आहे, मॅथ्सच्या प्रश्नाला पण 1 मार्क आहे. इगो करायचं नाही, इगो करण्यात अर्थ नाही, ठीक आहे. हे बघा, प्रॅक्टिस विथ PYQ and आईज. म्हणजे काय करायचं सांगतो. आताचा पेपर झाला, आताचा सोडून द्या, मागच्या वेळीचा पेपर ओपन करा, टायमर लावा. टायमर सॉल्व्ह करायचं नाही. आपण काय करायचं, मोबाईलला टायमर लावायचा आणि ना काय म्हणतो की फक्त मॅथ्सचं सेक्शन ओपन करा आणि बघा हे 2 आणि 5ची ट्रिक. 2/5ची ट्रिक. पहिल्यांदा काय करणार, तुम्ही क्वेश्चन ओपन केला, बघितलं अवघड आहे, सॉल्व्ह नाही करणार. दुसरा, तिसरा, चौथा, 5 वाचले तर फक्त पेपरवर लिहा की मी 1 to 5 मध्ये दुसरा आणि चौथा सॉल्व्ह केला असता, लिहा फक्त. त्यानंतर 6 ते 10 हा सॉल्व्ह केला असता. सॉल्व्ह करू नका, कारण आता काय, आता वेळ नाहीये जास्त, मॅथ्समध्ये वेळ घालवण्यात येत नाही. तुम्ही हे जेव्हा ना 10 पेपर्सला कराल तेव्हा तुमच्या माइंडला सवय होईल की मला अवघड प्रश्न स्किप करायचे आहेत आणि सोपे प्रश्न करायचे आहेत. हे माझ्यासाठी करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. मी हे स्वतः केलंय. ह्याला म्हणतात आर्ट ऑफ एलिमिनेशन. आर्ट ऑफ एलिमिनेशन म्हणतात की एलिमिनेट करणं, अवघड जे प्रश्न आहेत ते बाजूला एलिमिनेट करणं आणि सोपे प्रश्न सॉल्व्ह करणं. माझे म्हणणं आहे की असे तुम्ही 10 पेपर करा, ज्याच्याने तुमच्या ब्रेनला सवय होईल की अवघड प्रश्न नंतर करायचे, सोपे प्रश्न आधी करायचे, आणि मग तुम्हाला गटकाचा जो पेपर आहे त्यामध्ये पण तसं तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला गोष्टी इगोवर न घेण्याची सवय लागेल, रिझनिंग पहिले करण्याची सवय लागेल, आणि आय टेल यू की तुम्हाला 100%चा फायदा होणार. आणि सॉल्व्ह मॅथ्स बाय हे आता सांगितलं, एवढं करा, ठीक आहे.
अँड आय गेस ठीक आहे. आणि फायर अँड फॉरगेट सगळ्यात इम्पॉर्टंट, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी हे पण फॉलो करतो. फायर अँड फॉरगेट की एक लक्षात ठेवा, 100पैकी 100 सॉल्व्ह करायला बघा. ॲटलिस्ट 90+ तर अटेम्प्ट पाहिजे. मी तर तसं करतो. कधी पण काय पण म्हणलं सगळं सांगतो की बा हनुमान चालीसा म्हणतो, एक क्वेश्चन एकदाच वाचतो, परत परत वाचत बसत नाही. येणार आहे तर आत्ताच येणार, नाही तर मला कधीच येणार नाही. गेला गोळा गेलं पुढं, जास्त विचार करत बसायचं नाही. ठीक आहे, एवढं एक आहे. तर माझ्याशी टिप्स आहेत, मला असं वाटतं याच्याने तुम्हाला